उगच त्यामुळे ते लोक मारहाण करतात साहेब. माझे कपडे बिपडे सर्व फाडले त्या लोकांनी रस्त्यावर. माझ्या मम्मीला चपलीचा हार घातला, माझे केस बिस कापले बघा सर, अशी मारले आम्हाला पोरांनी. महिलांचे केस कापले, गळ्यात चपलांचा हार घातला, अर्धनग्न करून भर रस्त्यात अमानुष मारहाण करत धिंड काढली. पण का? पुरोगामी म्हणवणाऱ्या या महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना कुठली आहे आणि यामागचं कारण ऐकून तुम्हाला देखील संताप अनावर झाल्याशिवाय राहणार नाही. कुठली ही घटना आहे आणि का हे सगळं घडलं, सर्व काही सांगतो. नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. ही घटना आहे उल्हासनगर शहरातली. उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी परिसरातील वाघेरी नगर या भागात महिलांना अर्धनग्न करून त्यांच्या डोक्यावरील केस कापून आणि गळ्यात चपलांचा हार घालून धिंड काढून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार इथून आज उघडकीस आला, याचे व्हिडिओ समोर आले. दिवसा ढवळ्याभर रस्त्यात हे सगळं घडत असताना आरोपींना रोखण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही. कांता राजपूत, अंजली राजपूत या आई मुलींचे केस कापण्यात आले. कांता यांच्या गळ्यामध्ये चपलांचा हार घालण्यात आला आणि दोघींचे केस कापले, कपडे फाडले आणि अर्धनग्न करून त्यांची रस्त्यांवरून धिंड काढण्यात आली. तर सुनील आणि गीता राजपूत यांना देखील अमानुष मारहाण करण्यात आली. पण हे सर्व अमानुष कृत्य करण्यामागचं कारण काय होतं माहिती आहे? देवी देवतांबद्दल अपशब्द वापरले. या आरोपाखाली या सगळ्यांना अशा प्रकारची अमानुषपणे मारहाण करण्यात आली. धक्कादायक म्हणजे विठ्ठलवाडीच्या शिवसेना शाखेमध्ये त्यांना नेण्यात आलं, असं पीडित महिलांनी सांगितलं. इथे पोलिसांसमोर हा सगळा प्रकार घडत असताना आम्हाला वाचवण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही, असा आरोप देखील या महिलांनी केला. या प्रकरणामध्ये जुली वाघरी, विष्णू वाघरी, पप्पी वाघरी, नितीन थोरात, रोहित आणि सोनू वाघरी या 7 जणांवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. यातील 2 महिला आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपासही सुरू केला आहे. याबाबत पोलिसांचं काय म्हणणं आहे तेही आपण ऐकूया. या संदर्भात श्रीमती कांता प्रेम राजपूत हिने तक्रार केली असून ती तक्रार मध्यवर्ती पोलीस स्टेशनला दाखल आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने एकूण 7 लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि या गुन्ह्याच्या अनुषंगाने 2 महिलांना अटक केली. एक जुली वाघरी आणि दुसरी विष्णू वाघरी, या दोघींना अटक केलेली आहे. बाकीच्या आरोपींचा शोध चालू आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करत आहोत. न्यायालयातून रिमांड घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास करत आहोत. तर काय गुन्हा दाखल आहे आपल्याकडे या संदर्भात BNS 118(2), 115(2), 351(2), -3, 352, 189(2) आणि 3/5 याप्रमाणे गुन्हा दाखल आहे. प्रकार काय घडलाय? ते एकाच समाजाचे असेल, त्यांच्या आपसात वाद आहेत पंचायत सारखे. आम्ही श्रेष्ठ तुम्ही श्रेष्ठ याच्यावरून त्यांचा वाद झाला होता आणि त्या वादावरून त्यांची हाणामारीत रूपांतर झाले. नेमकं काय प्रकरण घडलेलं आहे ते पोलीस तपासातून पुढे येईलच. पण अशा प्रकारे महिलांना अर्धनग्न करून अमानुषपणे धिंड काढणं आणि मारहाण करणं हे कितपत योग्य आहे? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील नव्या एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. नमस्कार.